हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मंगल मोरे छान छान रेसिपीजमध्ये. तर फ्रेंड्स, आपण आता दह्याची कढी बनवणार आहोत. त्याकरिता मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि एक लहानसा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे खोबऱ्याचा. आणि हे पाव किलो दही आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जिरं, खोबरं, आलं आणि लसूण वाटून थोडं जाडं भरडच वाटप करून घेतलेलं आहे. आता आपण दही फिरवून घेणार आहोत मिक्सरला. एक ग्लास पाणी घालायचं. त्यामध्ये 1.5 चमचा मी डाळीचं पीठ घालणार आहे. आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. मग आपण तेल घालणार आहोत. दोन पळी तेल घालायचं. थोडं जास्त पडलं हरकत नाही. सर्वात प्रथम आता राई घालणार आहोत. राई छान तडतडू द्यायची. आता आपण मगाशी वाटलेलं वाटप टाकायचं. जिरं, खोबरं, आलं, लसूण. मेथीचे दाणे टाकते. छान हलवून घ्यायचं. कढीपत्ता घालते थोडासा. आता दही घालायचं. तेलामध्ये हळद घालायला हवी होती, विसरले. अशा प्रकारे कढीला चांगलं हलवत राहायचं. चवीपुरता गूळ घालते त्यामध्ये. अजून थोडं पाणी घालूया. चवीपुरतं मीठ घालूया 1 चमचा. कढीला सारखं हलवत राहायचं, म्हणजे ती कढी फुटत नाही. आणि जेवढी जास्त तुम्ही कढवाल ना, तेवढी ती छान लागते. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली कढी खाण्यासाठी तयार आहे. बघा किती छान झालेली आहे कढी आपली. खूप छान झाली आहे कढी आपली.